तर नमस्कार मित्रांनो, मी आहे प्रवीण राठोड आणि तुम्ही पाहता आमचं यूट्यूब चॅनल टेक मराठी एक्सपर्ट। तर मित्रांनो, महाराष्ट्रातील सर्व जिल्ह्यांची आता पीक विमा यादी जी आहेत जाहीर झालेली। गावानुसार तुम्हाला आजच्या व्हिडिओमध्ये आपण यादी डाउनलोड कशी करायची, यादीमध्ये कोणत्या गावाला किती पैसे आलेले आहेत त्याही बाबी तुम्हाला मी दाखवण्याचा प्रयत्न करणार आहोत। त्यासाठी हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघा। चॅनलवर नवीन असाल चॅनलला सबस्क्राईब करून साईडच्या नोटिफिकेशन बेलला प्रेस करा। इथेच थांबूया। तर चला व्हिडिओ स्टार्ट करूया। तर मित्रांनो, तुम्हाला गुगलवर यायचं आहे। गुगलमध्ये प्रधानमंत्री फसल बीमा योजना असं टाईप करून तुम्हाला सर्च या बटनावर क्लिक करायचं आहे। तुमच्यासमोर एक नवीन वेबसाईट ओपन होईल पहिल्या नंबरला। त्या वेबसाईटवर फक्त तुम्हाला क्लिक करायचं आहे। या वेबसाईटवर क्लिक केल्यानंतर तुमच्यासमोर जी प्रधानमंत्री फसल बीमा योजनेची ऑफिशियल वेबसाईट आहे ती ओपन होईल। यामध्ये तुम्हाला डॅशबोर्ड नावांचा सेक्शन या ठिकाणी दिसत आहे, त्यावर फक्त तुम्हाला क्लिक करायचं। यावर क्लिक केल्यानंतर या ठिकाणी कव्हरेज डॅशबोर्ड यावर तुम्हाला क्लिक करायचं आहे। यावर क्लिक केल्यानंतर तुमच्यासमोर एक नवीन जे डॅशबोर्ड ओपन होईल आणि यामध्ये तुम्हाला या ठिकाणी स्टेट वाईज रिपोर्ट या बटनावर तुम्हाला क्लिक करायचं आहे। यावर क्लिक केल्यानंतर तुम्हाला या ठिकाणी जे आहे तुमचं वर्ष निवडायचं आहे, कोणत्या वर्षाची तुम्हाला यादी पाहिजे, सीझन बघायचं आहे, रबी खरीप जे सीझन असेल ते बघायचं आणि प्रधानमंत्री फसल बीमा योजना या ठिकाणी बघायचं आहे। या ठिकाणी तुम्हाला आता सर्च करताना आपण 2023ची यादी बघणार आहोत आणि या ठिकाणी सीझन असेल खरीप, तर या ठिकाणी आपण खरीप सिलेक्ट करून घेऊया। आता या ठिकाणी बघितलं तर महाराष्ट्र आपल्याला बघायचं आहे आपण, कारण की महाराष्ट्रामध्ये राहतो। तर 10 नंबरला हा महाराष्ट्र आहे, या ठिकाणी तुम्ही बघू शकता। आता महाराष्ट्रामध्ये या ठिकाणी संपूर्ण यादी दिलेली आहे। या ठिकाणी पिकानुसार किती पैसे या ठिकाणी आपल्या महाराष्ट्राला या ठिकाणी पीक विमा कंपनीने दिलेला आहे। या ठिकाणी 4 क्लेम पेड या ठिकाणी दाखवण्यात आले। प्रिव्हेंटेड सॉइलिंग म्हणजेच पेरणीच्या अगोदर, म्हणजे पेरणी झालेली नाही अशा वेळेस तुम्हाला सुद्धा या ठिकाणी पैसे दिले जाते। त्यानंतर लोकलाइज क्लेमनुसार सुद्धा पैसे दिले जाते। मिड टर्म म्हणजे पावसांचा खंड पडलेला आहे त्यावेळेस सुद्धा या ठिकाणी पैसे दिले जाते। येल्ड बेस्डमध्ये पिकानुसार सुद्धा पैसे दिले जातात। पोस्ट हार्वेस्टिंग म्हणजे जे तुम्ही कापणी केलेली आहे त्यावेळेस सुद्धा तुम्हाला पैसे दिले जातात क्लेम केल्यानंतर। आता टोटल क्लेम या ठिकाणी बघू शकता, म्हणजे किती लाख रुपये या ठिकाणी महाराष्ट्राला मिळालेले तुम्हाला या ठिकाणी पाहायला मिळेल। महाराष्ट्राला आतापर्यंत बघितलं तर 2,924 कोटी 91 लाख 200 बघू शकता तुम्ही, 2,924 कोटी 91 लाख एवढा निधी जो आहे महाराष्ट्रातील शेतकऱ्यांच्या बँक खात्यामध्ये 2024 मध्ये जमा करण्यात आलेला आहे। आता आपण महाराष्ट्रामधील कोणत्या जिल्ह्याला तालुक्यानुसार यादी बघूया। महाराष्ट्रावर आपण क्लिक केलेले आहे। आता या ठिकाणी तुम्हाला तुमच्या जिल्ह्याची यादी येईल। 24 जिल्ह्यांचे या ठिकाणी नाव बघू शकता। 24 जिल्ह्यांची यादी तुम्हाला दिसेल, कोणत्या जिल्ह्याला किती पैसे जमा करण्यात आलेले या ठिकाणी पाहायला मिळतील। आता या ठिकाणी अहमदनगर आहे, अकोला, अमरावती, छत्रपती संभाजीनगर, बीड, भंडारा, बुलढाणा, चंद्रपूर, धुळे या जिल्ह्यांचा समावेश आहे। त्याचबरोबर गडचिरोली, गोंदिया, हिंगोली, जळगाव, जालना, कोल्हापूर, लातूर, नागपूर, नांदेड, नंदुरबार, नाशिक, धाराशिव, पालघर, परभणी, पुणे, रायगड, रत्नागिरी, सांगली, सातारा, सिंधुदुर्ग, सोलापूर, ठाणे, वर्धा, वाशिम आणि यवतमाळ अशा 34 जिल्ह्यांचा यामध्ये समावेश करण्यात आलेला आहे। आता या 34 जिल्ह्यामध्ये पीक विम्याची रक्कम वाटप झालेली आहे, पीक विम्याची रक्कम जमासुद्धा झालेली आहे। आता आपण तुमच्या जिल्ह्यातील कोणत्या तालुक्यामध्ये किती पेमेंट या ठिकाणी मिळालेले आहे, तुमच्या गावामध्ये किती पैसे आलेले आहेत ते आपण बघूया। यामध्ये यादीवर क्लिक करताना तुम्हाला फक्त हिंगोली, जसं या ठिकाणी मी क्लिक करतो, फक्त डेमोसाठी दाखवतो हिंगोली जिल्हा, किंवा तुम्ही इतरसुद्धा जिल्हा निवडू शकता। आता तुमचं जे जिल्हा असेल तो निवडा। आपण डेमोसाठी हिंगोली जेवढा निवडलेला आहे। त्यानंतर या ठिकाणी बघू शकता तुम्ही तालुक्यानुसार सुद्धा या ठिकाणी पैसे किती जमा झालेत, किती लाख रुपये जमा झालेत या ठिकाणी दाखवण्यात आलेले आहे। औंढा तालुक्याला या ठिकाणी 1245 लाख रुपये या ठिकाणी जमा झालेले आहेत। तर या ठिकाणी सर्वाधिक जे पैसे आहेत हिंगोली जिल्ह्यामधील बघितलं आपण तर साधारणतः या ठिकाणी 2090 लाख जी रक्कम आहे ती कळमनुरी तालुक्याला जमा झालेली आहे, म्हणजे या ठिकाणी बघू शकता तुम्ही। आता आपण त्या तालुक्यामधील त्या गावांची यादी बघायची, एखाद्या तालुका आहे त्या तालुक्यामधील एखाद्या गावाची यादी बघायची असेल तर त्या तालुक्यावर क्लिक करा। त्यानंतर तुमचं रेव्हेन्यू सर्कलवर क्लिक करा, जसं की या ठिकाणी मी क्लिक करतोय। त्याच प्रकारे आता या ठिकाणी गावाची यादी दाखवेल।
आता या ठिकाणी संपूर्ण गावाची यादी येईल, ज्या सर्कल अंतर्गत या ठिकाणी जे आहेत गावाची यादी दाखवेल. आता त्यामध्ये तुम्हाला काय करायचं आहे, फक्त तुमचं जे गाव असेल किंवा कोणतंही गाव असू द्या, या ठिकाणी त्यावर क्लिक करायचं आहे. तुमचं ज्या गाव असेल त्यावर क्लिक केल्यानंतर तुम्हाला या ठिकाणी शेवटी या ठिकाणी दिसेल की किती पैसे तुमच्या या ठिकाणी गावातील लोकसंख्येच्या खात्यात जमा झालेले. तर या ठिकाणी बघितलं तर 1,00,000 रुपये या ठिकाणी औंढात नागनाथ या गावामध्ये या ठिकाणी हे पैसे जमा झालेले. तुम्ही इतरसुद्धा गावांची यादी बघू शकता. तर अशा प्रकारे बघितलं तर तुम्हाला संपूर्ण यादी पाहता येणार आहे. हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला कमेंटमध्ये सांगायचा विसरू नका. तुम्हाला जर यादी पाहायची असेल तर ही स्टेप फॉलो करा आणि तुम्ही यादीसुद्धा बघू शकता. तुमच्या गावामध्ये किती पैसे जमा झालेत नक्की कमेंटमध्ये सांगा. तुम्हाला किती पैसा आला आहे पीक विम्याचा ते सुद्धा कमेंटमध्ये सांगायचा विसरू नका. दुसरा टप्पासुद्धा शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये जमा झालेला आहे. तर हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला कमेंटमध्ये सांगायचं विसरू नका. चॅनलवर नवीन असाल चॅनलला सबस्क्राईब करून साईडच्या नोटिफिकेशन बेलला प्रेस करा. इथेच थांबूया. जय हिंद जय महाराष्ट्र.